रामकृष्ण हरी. या इहलोकातील गुह्य गोष्टी समजून घेण्यासाठी विवेकबुद्धीची आवश्यकता आहे. आणि या विवेकबुद्धीने आपण हे जाणून घेतलं तर आपल्याला हे गुह्य ज्ञान प्राप्त होईल. ज्यावेळेस शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये सुसंवाद होईल, ते एकाग्र होतील, त्याच वेळेस हे ज्ञान समजेल. संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, जैसा उंदीर चिंचाईल्या मांजर, मन मनासी होय एकाग्र, तैसे ऐकून वक्त्याचे उत्तर, अहिकी पातावे. उंदीर ओरडल्यानंतर मांजर तन मनाने एकाग्र होते, तसे वक्त्याचे उत्तर ऐकून श्रोत्याने ते समजावून घ्यावे, तरच आपल्याला हे गुह्य ज्ञान प्राप्त होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल. आपल्याला खरा भक्तीचा, आनंदाचा, शांतीचा मार्ग समजेल. रामकृष्ण हरी.